आजी भाऊ आमचे एकूणच आगामी 20 तारखेला होत असलेल्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमच्या महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी म्हणून एक संकल्पपत्र आम्ही जारी केलं। जसं निवडणुकीला प्रत्येक वेळेला जाहीरनामा किंवा वचननामा आपण म्हणतो त्या पद्धतीने आम्ही संकल्पपत्र असं याला म्हटलंय। माननीय अमित भाईंच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये मागच्या 3 दिवसापूर्वी याचं प्रकाशन झालं। यात आम्ही असं म्हटलं की खरं तर मोदीजींचं 10 वर्षाचं सरकार असेल किंवा मागच्या 2.5 वर्ष माननीय एकनाथजी, माननीय देवेंद्रजी, अजितदादांचं महायुतीचं सरकार असेल, त्यापूर्वी या राज्यामध्ये 2014 ते 19 देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली युतीचे सरकार होतं। एकूण या सगळ्या काळामध्ये जे आम्ही सांगितलं, जे वचन जनतेला दिलं, जे आश्वासन दिलं, ते आम्ही जवळपास 100% पूर्ण करण्यात जवळपास यशस्वी झालो। आणि म्हणून याही निवडणुकीला आम्ही संकल्पपत्र असं म्हणतो की महाराष्ट्रातल्या या जनतेच्या समोर महायुतीचं सरकार म्हणून पुन्हा एकदा राज्यात सत्तेवर आल्यानंतर आम्ही काय करणार आहोत याचं एक लोकांपुढे, महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही एक पत्र ठेवलंय। आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी म्हणून राज्यभरातून एक तयार करण्यासाठी म्हणून राज्यभरातून आम्ही जवळपास सगळ्या भागातून याच्या संदर्भात सूचना मागवल्या होत्या। आणि या सूचना जवळपास तुम्हाला मी सांगेन की राज्यातल्या जवळपास 778 गावातून या संदर्भातल्या सूचना आम्हाला प्राप्त झाल्या। आणि हे करत असताना याचा विचार 877 गावातून मेल, पत्र आणि या माध्यमातून जवळपास 8935 सूचना आमच्याकडे प्राप्त झाल्या की हे संकल्पपत्र करताना आम्हाला त्याच्यामध्ये काय काय अंतर्भाव आम्ही केला पाहिजे, त्यातल्या जे काही महत्त्वाच्या होत्या त्याचा समावेश आम्ही नक्की केला। प्रधानमंत्र्याच्या जे काही विकासाची, प्रधानमंत्री गेले 10 वर्ष विकसित भारताचा संकल्प 2047 समोर ठेवून गेली 10 वर्षाची या देशामध्ये विकासाचा पाया, या विकसित भारताचा विकासाचा पाया हा गेल्या 10 वर्षामध्ये माननीय प्रधानमंत्री सांगतात की तो पाया म्हणून आम्ही तो जे काही काम केलंय त्याच पद्धतीनं एक विकासाच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रातली जनता ही निश्चितच एकूण हे सगळं काम पाहता महायुतीसोबत राहील असा आम्हाला विश्वास वाटतो। महाराष्ट्र हा देशातील पहिल्या क्रमांकाचं विकसित राज्य बनवण्याचा आमचा संकल्प आहे। राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचवण्यासाठी गतिमान विकासाचं ध्येय हे भारतीय जनता पार्टीने डोळ्यासमोर ठेवलेलं आहे। आणि म्हणून आम्ही दिलेली जी काही आश्वासने ती निश्चितपणे पूर्ण करण्यात आम्हाला यश आलं। म्हणून आम्हाला पुन्हा एकदा विश्वास वाटतो की या राज्यातील जनता आमच्यावरती विश्वास ठेवेल। आणि म्हणून आम्ही हे सगळं करत असताना आपण जर पाहिलं की केंद्रामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही म्हणतो की दिलेले शब्द आम्ही पाळले, तर आम्ही 370 कलमचा उल्लेख केला होता की आम्ही 370 कलम सत्तेमध्ये आल्यानंतर हटवू, ते केलं। शेकडो वर्षाची प्रतीक्षा असलेलं प्रभू रामाचं मंदिर या ठिकाणी निर्माण झालं। प्रभू राम आज जगातील सर्वोत्तम मंदिरांमध्ये विराजमान झाले। तसं पाहिलं तर अनेक समाजासाठी, धर्मांसाठी खूप काही गोष्टी एका बाजूला देशातील सर्वसामान्य माणसाचा विचार करत